मंडळी नमस्कार. मंडळी, विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीमध्ये मोठा संघर्ष होईल अशी अपेक्षा होती. त्या पद्धतीने तो आता हळूहळू दिसायला लागलेला आहे. जागा वाटप काहीशा संयत पद्धतीने किंवा शांतपणे पार पडल्याचं वरवर तरी दिसलेलं आहे. ती वरवर जरी दिसलेलं असलं तरी प्रत्येक जागेसाठी सगळ्या पक्षांनी ताणून धरलेलं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. याचा अर्थ ज्या बातम्या येतात ना त्यातून सिद्ध होतं आहे. आपल्याला प्रत्यक्ष वरवर काही दिसलेलं नाही, नाराजी दिसलेली नाही, कोणी फार मोठं नेत्यांनी काही वक्तव्य केलेली दिसली नाही, कोणी रुसून बसलेलं पाहायला मिळालं नाही. सगळे दिल्लीमध्ये गेले. दिल्लीमध्ये छडी उगारण्यात आली आणि त्या छडीमधून ज्या ज्या जागा ज्या ज्या पक्षांना देण्यात आल्या त्या पक्षांनी त्या जागा त्या पक्षांनी निमूटपणे मान्य केल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. अंतर्गत धुसफूस मोठ्या प्रमाणामध्ये आहे. पुण्याची जागा राष्ट्रवादीला सोडताना भाजपामध्ये मोठी नाराजी होती. ठाण्याची जागा शिंदेंकरता सोडताना मोठी नाराजी होती. कोकणातली जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडताना पुन्हा शिंदेंकडे मोठी नाराजी होती. त्यामुळे नाराजी तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि ती उमेदवारी दाखल करताना देखील दिसून आलेली आहे. उमेदवारी दाखल करताना आपण जर पाहिलं असेल तर अनेक ठिकाणी नाराजी आहे. ठाण्यामध्ये नाराजी आहे, नाशिकमध्ये नाराजी आहे, यवतमाळमध्ये नाराजी आहे, तिकडे सोलापूरमध्ये नाराजी आहे. प्रशांत परिचारक नाराज आहेत. काल परवा राजेंद्र राऊत अन्य पक्ष गुंडाळून भाजपामध्ये आले, त्यांच्यामुळे नाराजी आहे. तिकडे यवतमाळमध्ये शिंदेंच्या गटामध्ये देखील अजून सामंजस्य होऊ शकलेलं नाही. त्यामुळे तिथे 2-2 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत. इकडे पुण्यामध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2-2 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत. त्यांच्यामध्ये देखील अजून समेट झालेलं नाही. आता 4 तारखेला माघारी आहे, त्यावेळेला नेमका उमेदवार कोण हे स्पष्ट होईल. मात्र अंतर्गत नाराजी, पक्षांतर्गत म्हणजे पक्षांच्या एकमेकांमध्ये असलेली नाराजी मोठ्या प्रमाणावरती आहे. तिकडे महाविकास आघाडीची जर परिस्थिती पाहिली तर त्याला अहिल्यानगर आणि नाशिकमध्ये उमेदवारच देता आलेला नाही अशी त्यांची परिस्थिती निर्माण झालेली आहे. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या झाल्या त्याच्यामध्ये जी संख्या समोर आलेली आहे, म्हणजे नगरसेवक आहेत, पंचायत समिती सदस्य आहेत, जिल्हा परिषद सदस्य आहेत, नगर परिषदेचे सदस्य आहेत, महानगरपालिकांचे सदस्य जे आहेत, यांची जर संख्या पाहिली तर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील अशी परिस्थिती नाही. मात्र तरीसुद्धा 17पैकी जवळपास ते 15 जागा लढवत आहेत आणि त्यांनी निवडणुकीच्या रिंगणामध्ये आपलं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अर्थात ते दुबळे आहेत आत्ताच्या घडीला, भविष्यात ते राहतील आत्ता असं काही सांगता येणार नाही. मात्र आज परिस्थिती अशी आहे की नाराजी नाट्य मोठ्या प्रमाणामध्ये आहे. पक्षांतर्गत नाराजी आहे, पक्षाच्या बाहेर नाराजी आहे आणि बंडखोरांची संख्या देखील मोठी आहे. हे शमवताना सगळ्याच पक्षांना नाकी नऊ येणार आहेत. मोठी मोठी आश्वासनं द्यावी लागणार आहेत. कदाचित महामंडळांची दिली जाईल, कदाचित समित्यांची दिली जाईल, आपल्याला माहिती नाही आत्ता जगडीला. मात्र हे नाराजी मिटवण्याचं काम पुढचे 2-3 दिवस चालणार आहे. 4 तारखेला ज्यावेळेला माघारी होईल त्यावेळेला हे सगळं चित्र स्पष्ट होईल. मात्र इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.